अरे वा, आज काही विशेष आहे का? आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया ते काय असतं? हिंदू धर्मामध्ये 3.5 शुभ मुहूर्त मानले गेलेले आहेत. Interesting. त्यातला हा एक मुहूर्त अक्षय तृतीया. आजच्या दिवशी सगळी शुभ कार्य करतात, जसे की नवीन उपक्रम सुरू करणे, दान धर्म करणे, सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करणे. तसेच महत्त्वपूर्ण समारंभांसाठी सुद्धा हा दिवस निवडला जातो. आजच्या दिवशी दान धर्म केल्याने भरपूर पुण्य मिळतं. या दिवशी सुरू केलेले उपक्रम किंवा खरेदी केलेल्या मौल्यवान वस्तू भरभराट आणि समृद्धी आणतात, अशी ही मान्यता आहे. ते कसं काय? अरे देवा, तुम्हाला अक्षय तृतीयेची गोष्ट सांगायचीच राहिली की. चला आत्ता सांगते हा. असं करा तसं करा सांगत असता सदा, कशा करता कोणा करता कळेल कधी का? इतिहासाचं विज्ञानाशी गणित आहे का? खरं खोटं बरं वाईट समजेल कधी का? मानू सगळ्या नीती आणि पाळू सगळ्या प्रथा, म्हणाल तसं करू आधी सांगा पण का? पण का? पण का? पण का? पण का? ही गोष्ट आहे महाभारतातली. पांडव कौरवांसोबत जुगारात हरले. आणि त्यांना वनवासात जावं लागलं. वनवासात असताना त्यांना अनेक अडचणी यायच्या. बरेच दिवस उपाशी पण राहावं लागायचं. वनवासात असतानाही त्यांना भेटायला ऋषी, मुनी, राजे, महाराजे असे बरेचसे लोक यायचे. जंगलात असल्यामुळे भेटायला आलेल्या लोकांचे आदरातिथ्य करणे त्यांना खूप कठीण जायचं. तेव्हा युधिष्ठिराने सूर्यदेवाची उपासना केली आणि सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्यांना एक विशेष पात्र दिले. त्याचे नाव होते अक्षय पात्र. त्या अक्षय पात्रातलं अन्न जोपर्यंत द्रौपदी जेवण करत नाही तोपर्यंत संपतच नव्हतं. द्रौपदीचे जेवण झाले की मात्र दुसऱ्या दिवसापर्यंत त्यात अन्न बनत नव्हतं. या पात्रामुळे पांडव आलेल्या सगळ्यांचे नीट आदरातिथ्य करू शकत होते. त्यांची ख्याती, त्यांचं कौतुक दुर्योधनापर्यंत पण पोहोचलं, जे की दुर्योधनाला मुळीच आवडत नव्हतं. या दुर्योधनानेच तर कट रचून पांडवांना जंगलात पाठवले होते. एके दिवशी हस्तिनापूरमध्ये दुर्योधनाकडे दुर्वासा मुनी आले. दुर्वासा मुनी हे आपल्या रागीट स्वभावाकरता खूप प्रसिद्ध होते. दुर्योधनाने पांडवांना फसविण्याकरता दुर्वासा मुनींकडे विनंती केली की तुम्ही पांडवांकडे संध्याकाळी जाऊन भोजन घ्यावे आणि त्यांना पण आशीर्वाद द्यावा. त्याने विचार केला की संध्याकाळी द्रौपदीचे जेवण झालेलं असलं की अक्षय पात्रामध्ये अन्न बनणार नाही आणि पांडवांकडे दुर्वासा मुनी आणि त्यांच्या शिष्यांना देण्याकरता अन्न शिल्लक राहणार नाही. ते पांडवांवर रागवतील आणि त्यांना श्राप देतील असे त्याला वाटले. श्राप म्हणजे पनिशमेंट. दुर्वासा मुनी दुर्योधनाच्या विनंतीप्रमाणे पांडवांकडे गेले. पांडवांनी त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केलं.
दुर्वासा मुनी म्हणाले, आम्ही नदीवर स्नान करून येतो, तोपर्यंत तुम्ही आमच्या भोजनाची तयारी करून ठेवा. असं सांगून ते शिष्यांसह नदीवर स्नान करायला निघून गेले. इकडे पांडवांना आणि द्रौपदींना प्रश्न पडला. द्रौपदीचं जेवण झालेलं होतं, आता त्या दिवसाकरता अक्षय पात्र परत अन्न बनवू शकणार नव्हतं. मग दुर्वासा मुनी आणि त्यांच्या शिष्यांकरता अन्न आणायचं कुठून? द्रौपदी ही कृष्णाची मोठी भक्त होती. कृष्ण स्वतः तिला बहीण मानत होते. तिने हात जोडून कृष्णाची प्रार्थना केली आणि कृष्ण स्वतः तिथे प्रकट झाले. त्यांनी द्रौपदीला म्हटले, मला भूक लागली आहे, थोडं खायला दे ना. द्रौपदी म्हणाली, घरात अन्नाचा एक कण देखील शिल्लक नाहीये, तुम्हाला देण्यासाठीही नाही आणि दुर्वासा मुनी आणि त्यांच्या शिष्यांनाही देण्याकरता काही नाहीये, कसं करू? कृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र आणायला सांगितलं आणि त्या पात्रामध्ये एक भाताचा कण त्याला दिसला. कृष्णाने तो कण उचलून घेतला आणि म्हणाले, हे आहे की एवढं माझ्याकरता आणि समस्त सृष्टीकरता पुरेसं आहे. असं म्हणून त्याने भाताचा कण खाऊन टाकला आणि छान ढेकर दिला. आणि काय चमत्कार, सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचे पोट तुडुंब भरले. ते कसं काय? समस्त सृष्टीमध्ये चराचरात व्यापक परमात्मा तो. त्याचं पोट भरलं म्हणजे समस्त सृष्टीचं पोट भरलं की. झाडाला पाणी घातल्यावर त्याच्या मुळं, फांद्या, पानं, फुलं, फळं सगळ्यांना पाणी मिळतं की नाही? अगदी तसंच. तर कृष्णाचं पोट भरलं आणि जगातील सगळ्या प्राण्यांचंही पोट भरलं, अगदी दुर्वासा मुनी आणि त्यांच्या शिष्यांचंही. आता दुर्वासा मुनीने विचार केला, भूक तर आता अजिबात नाही आहे आणि आपण जर का परत गेलो पांडवांकडे आणि जेवायला नाही म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल, पेक्षा परस्पर इथनच निघून जाऊ. असा विचार करून ते स्नान केल्यानंतर तिथूनच परत आपल्या मार्गावर निघून गेले. आणि अशा प्रकारे पांडवांचं संकट फक्त एका भाताच्या दाण्यामुळे टळलं. तर ज्या दिवशी युधिष्ठिराला सूर्यदेवाकडून अक्षय पात्र मिळालं तो हा आजचा दिवस, अक्षय तृतीया. अरे वा, छानच होती बरं का गोष्ट. आवडली तुम्हाला? अजून एक सांगू का अक्षय तृतीयेची गोष्ट? हो हो हो, ही पण गोष्ट कृष्णाचीच आहे बरं का. सांदीपनी नावाच्या ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये जेव्हा कृष्ण शिक्षण घेत होते तेव्हा त्यांचा परममित्र होता सुदामा. शिक्षण पूर्ण झाल्यावर कृष्ण द्वारकेचा राजा झाला. पण सुदामा मात्र अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगत होता. एके दिवशी सुदामाला कृष्णाची खूप आठवण येत होती, म्हणून मग त्यांनी कृष्णाला भेटायला जायचं ठरवलं. पण अत्यंत गरीब असल्यामुळे त्याच्याकडे कृष्णाला भेट म्हणून देण्याकरता काहीच नव्हतं, फक्त मुठभर तांदळाचे पोहे तेवढेच होते. जेव्हा सुदामा कृष्णाला भेटायला महालात गेला तेव्हा कृष्णाने त्याचं फार प्रेमाने स्वागत केलं. आणि कृष्णाने त्याला विचारलं, मला भेट म्हणून काय आणलंय? तेव्हा बिचाऱ्या सुदाम्याने अत्यंत संकोचाने ती मुठभर तांदळांची पोह्यांची पिशवी समोर केली. कृष्णाने ती
अत्यंत आनंदाने स्वीकारली आणि सगळे पोहे खाऊन टाकले. आणि काय चमत्कार, इकडे कृष्णाने सुदाम्याचे पोहे खाल्ले आणि तिकडे सुदाम्याची झोपडी प्रचंड मोठ्या वाड्यामध्ये बदलली. घरी भरभरून धनधान्य आले. तर ज्या दिवशी सुदाम्याने कृष्णाला पोहे दिले तो हाचा दिवस, अक्षय तृतीया. वा, हो, सुदाम्याचे मुठभर पोहे असो की द्रौपदीचा कणभर भात, आजच्या दिवशी प्रेमाने दिलेले दान कित्येक पटीने पुण्य देते. कधीच न संपणारं, म्हणजेच अक्षय पुण्य देते. अरे वा, अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण कुठे फिरायला जाऊया का? हो हो, बाजारात जाऊया सोनं खरेदी करायला. माझं डोकं दुखतंय, मी थोडा आराम करतो. अरे जा तिच्या सोबत. सोनं हे समृद्धी आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. सोन्याची चमक कधीच कमी होत नाही, अक्षय असते. म्हणून आज अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं विकत घेतात. अगदी बरोबर. चला चला, शुभ कार्याला उशीर नको.